त्याचा आवाज येत नाही का? यवनांनी धुमाकूळ घातलाय, कोणी येतं उचलून घेतय. बंद केले हे जगदंबे, ये ना. रावणाचं राज्य चाललंय, हे रावणाचं राज्य संपावं, रामाचं राज्य यावं, यासाठी माझ्या पोटी बाळ दे. कसा बाळ, कसा बाळ? काळाचा काळ गर्दन काळ, काळाचा काळ गर्दन काळ, बाळ दे. आई 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 दार उघड ग, आई आई दार उघड. कुस भरली, दिवसांमागून दिवस उलटले गेले, दिवसांमागून दिवस उलटले गेले, महिन्यांमागून महिने उलटले गेले. गर्भ वाढायला लागला, गर्भ वाढतोय. पहिला महिना गेला, दुसरा महिना गेला, तिसरा, चौथा, पाचवा. अशा वेळी परत एकदा यवनांचा धुमाकूळ वाढू लागला. कधी काही होऊ शकतं, पण शिवनेरीवर विश्वासरावांच्या ताब्यात राजमाता जिजाऊंना दिली. पण शिवनेरीवर जाताना राजमाता जिजाऊ घोड्यावर आहे. बाल संस्कार कधी बसून आहेत बघा महाराजांवर. राजमाता जिजाऊ घोड्यावर आहे आणि ते बाळाला म्हणताय, 5वा मास चालू आहे. बाळा बाळा माफ कर, आज आपण पळतोय,
आज सगळ्यांना सोडून पळतोय, पण उद्या ज्यांच्या मुलावर पळतोय त्यांना पळवायची आपल्याला. दिवस गेले आणि महिला विचारतायत की राजमाताजी जाऊ 5वा मास होऊन गेलाय. डोहाळे लागले असतील. डोहाळे नेमकी काय सांगा, म्हणजे ती डोहाळे आम्ही पूर्ण करू. साध्या माणसाला विचारलंय का डोहाळे? आत्ताच्या बायकांचे डोहाळे जर बघितले काय सांगायचं? खूप फरक आहे ना आत्ताच्या बायकांचे डोहाळे आणि राजमाता जिजाऊचे डोहाळे. मी दोन्ही एकत्र करून सांगतो बरं. तदपूर्वी एक बाई माझ्याकडे आली आणि म्हटली की मी काय तर तुला सांगायचं आहे. मी अरे तू जाडी झालीस एवढी, अगोदर बारीक होती. राजमाता जिजाऊ अहो अहो ऐकताय का? काय करताय? अहो जाऊ. पण आता अहो जावं जरासा दुर्मिळ झालंय नवरा बायकोमध्ये, म्हणून ती बोलते की अरे गाण्याच्या माध्यमातून सांगते सडपातळ लग्न अगोदर, लग्नानंतर चाडजूड झालीये आणि ती सांगते म्हणून मी तर खाऊन पिऊन, बघा लक्ष ठेवा, म्हणून मी तर खाऊन पिऊन झाले अशी गुटगुटीत. अरे नवरा माझा राजमाता जिजाऊ म्हणतात डोहाळे सांगण्यापूर्वी आपल्या डोहाळेकडे पण यायला पाहिजे. आपण डोहाळे कसे असतात? कवट आंबट खाऊ वाटतया. डोहाळे लागल्यावर आमच्या बायकांना कवट आंबट खाऊ वाटतया.